सगळ्यांच्या सोबत चाललं तर स्वतःपर्यंत कधी पोहोचणार? आज मी तुला मोटिवेट करायला आलेली नाही, आज मी तुला काही सिद्ध करायला आलेली नाही. आज फक्त एक गोष्ट सांगायची आहे. कदाचित ती तुला आवडेल, कदाचित ती तुला थोडी टोचेल, पण जर ती आत कुठेतरी थांबली तर समज आजचा वेळ वाया गेला नाही. कधी असा क्षण आला आहे का जिथे तुला वाटलं मी सगळ्यांसोबत असूनही एकटी आहे? मी रोज सगळ्यांच्या मध्ये असते पण माझा आवाज कुठेतरी हरवतो. मी सगळं करते पण मी स्वतःपासून दूर चालले आणि त्या शांततेत एक प्रश्न उभा राहतो. मी चुकीच्या वाटेवर तर नाही ना? निसर्गाकडे पाहिलं तर बहुतेक प्राणी कळपात राहतात. हरिण, हत्ती, झेब्रा, पक्षी सगळे एकत्र चालतात, एकत्र थांबतात, एकत्र पळतात, कारण कळपात असणं सुरक्षित वाटतं. धोका आला तर एकटे नसतो, भूक लागली तर एकटे नसतो, रस्ता चुकला तर एकटे नसतो. माणूस ही तसाच आहे. आपण लहानपणापासून शिकतोय सगळे जसं करतात तसं करायचं. वेगळं केलं तर लोक काय म्हणतील? एकटी राहू नकोस, कळपात राहा, सुरक्षित राहा. आता लांडग्याकडे येऊ. लांडगा कळपात असतो, तो एकटा राहत नाही, त्याचा प्रवास एकट्याचाच असतो. कळपात चालतो पण निर्णय स्वतःचे घेतो. तो गर्दीत हरवत नाही, तो गोंधळात चालत नाही, तो कोणाच्या मागे डोळे झाकून जात नाही. लांडगा शांत असतो, तो ओरडत नाही, तो स्वतःला सिद्ध करत नाही, तो फक्त चालतो. कारण त्याला माहित असतं मी कळपात राहिलो तर सुरक्षित राहील, पण स्वतःवर राहणार नाही. एकटेपणा म्हणजे कोणीच नसणं नाही, एकटेपणा म्हणजे पहिल्यांदाच स्वतःशी खरं बोलणं. हा तो टप्पा असतो जिथं आवाज कमी होतात आणि आतला आवाज स्पष्ट होतो. महिलांसाठी एकच चालणं अजून कठीण असतं, कारण समाज नेहमी सोबत शोधतो, आधार शोधतो, परवानगी शोधतो, पण कधी कधी स्वतःची ताकद एकटेपणातूनच तयार होते. आता शेवटचा प्रश्न स्वतःला विचार. सगळ्यांच्या सोबत चाललं तर स्वतःपर्यंत कधी पोहोचणार? एकटेपणा तुझा शत्रू नाही, तो तुझा शिक्षक आहे. लांडगा शिकवतो कळपात असणं सुरक्षित असतं, पण स्वतःचा प्रवास एकट्याचाच असतो. आणि जर आज तू एकटी वाटत असशील तर घाबरू नको. कदाचित तू मागे नाहीस तर वेगळ्यांच्या वाटेवर चाललेली आहेस. जर ही कथा मनाला थोडा वेळ थांबली असेल तर लाईक कर, कमेंट मध्ये फक्त एकच लिही, मी वेगळी चालते. अशाच खोल बोध कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.